यहाँ पे है, मतलब वेव हमारी 0 से लेके स्टार्ट हुई और 2 पाई पे टर्मिनेट हुई। तो यहां से इस फिगर से मैं ऐसा लिख सकता हूं, 2 पाई इस फेज डिफरेंस के लिए इस पूरे वेव की जो लेंथ है वो लेंथ है लैम्डा, पाथ लेंथ। पाथ लेंथ मतलब एक्चुअल डिस्टेंस ट्रैवल बाय द पार्टिकल और वेव। 2 पाई के लिए लेंथ कितनी मिल रही है, लैम्डा। अब बीच में ही यहाँ पे दूसरा एक पॉइंट है सपोज पी। अब ओ से लेके उसका डिस्टेंस है सपोज 0 से लेके उसका डिस्टेंस है एक्स। अगर 2 पाई, अब यहाँ पे कुछ ना कुछ फेज होगी ना, यस नो? यस सर। समझ में आ रहा है? तो 2 पाई इस फेज के लिए पाथ लेंथ लैम्डा। तो सवाल ऐसा है, एक्स इस लेंथ के लिए ओ से लेके 0 से लेके एक्स इस लेंथ के लिए फेज डिफरेंस है डेल्टा। फेज डिफरेंस कितना है, डेल्टा। तो हमें इस डेल्टा की वैल्यू निकालनी होती है। मतलब इसका इनडायरेक्टली मतलब होता है 2 पाई इज इक्वल्स टू लैम्डा, तो डेल्टा इज इक्वल्स टू एक्स। देन डेल्टा इज इक्वल्स टू कितना आ रहा है समझ में, यस नो? यस सर। तो इसे हम ऐसा कह सकते हैं 2 पाई डेल्टा इज इक्वल्स टू 2 पाई बाय डेल्टा इज इक्वल्स टू लैम्डा बाय एक्स। लैम्डा बाय क्या, एक्स। तो डेल्टा इज इक्वल्स टू कितना, 2 पाई बाय एक्स लैम्डा इनटू एक्स। यस नो? यस सर। Which is the relation, very important relation between phase difference and path difference. Path difference मतलब पाथ में का डिफरेंस। अब यहाँ पे देखिए ना, जनरली ये लैम्डा इस x से क्या होता है, ग्रेटर होता है। मतलब मान लो ये अगर 10 मीटर है तो ये x कुछ तो भी होगा, 8 मीटर, 7 मीटर, 6 मीटर, वॉट एवर इट मे बी। आर यू गेटिंग माई पॉइंट? यस सर। ठीक है, this is the relation between phase difference and path difference. Write down this one. चलो हो गया बेटा? मेरा नाम हो गया, यस नो? यस सर। ठीक है, तो देखिए शुरू से लेके आज तक जो भी पॉइंट्स हमने डिस्कस किए, एक फास्टली उसे थोड़ा रिवाइज करेंगे। एक कल लास्ट लेक्चर होगा इसके ऊपर, और ये हम वेव्स एंड साउंड वेव ये वाला पार्ट खत्म कर देंगे। बाद में इसमें और एक सेक्शन बचेगा, स्टेशनरी वेव, तो हम बाद में डिस्कस करेंगे। ठीक है, वेव साउंड वेव ये सुन सुन के बहुत पक गया, तो कुछ नया डिस्कस करेंगे परसों। लेकिन एक लास्ट लेक्चर जिसमें हम न्यूमेरिकल्स वगैरह डिस्कस करेंगे। ठीक है, तो देखिए इस वेव्स एंड ऑसिलेशन की हमने शुरुआत की थी ऑसिलेशन इस चैप्टर से, है ना? तो जिसमें हमने रिस्टोरिंग फोर्स क्या होता है, उसकी इक्वेशन क्या होती है, लीनियर एसएचएम क्या होता है, लीनियर एसएचएम में पार्टिकल क्यू टू एंड फ्रो करता है, उस पर कौन सा फोर्स लगता है, एफ इज इक्वल टू के एक्स, के मतलब स्प्रिंग कांस्टेंट जिसकी वैल्यू एम ओमेगा स्क्वायर, इस तरह से कुछ डिस्कस किया था। के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वायर, तो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाई एम, आप अल्टरनेट कर सकते हैं उसे। ठीक है,
उसके बाद हमने देखा था डिफरेंशियल इक्वेशन इन लीनियर एसएचएम, d2x by dt स्क्वायर प्लस ओमेगा स्क्वायर x इज इक्वल्स टू 0। उसके बाद हमने चर्चा की थी जब कोई पार्टिकल लीनियर एसएचएम परफॉर्म कर रहा है, मतलब टू एंड फ्रो कर रहा है, तो टू एंड फ्रो करते समय उसकी डिस्प्लेसमेंट, सॉरी उसकी एक्सेलरेशन कितनी, तो उसके एक्सेलरेशन के लिए इक्वेशन हमने डिराइव किया था मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स। त्यानंतर आपण पाहिलं होतं की हे एक्सेलरेशन इन लिनियर एसएचएम मीन पोझिशनला किती असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला किती असतं, कुठल्या पोझिशनला मिनिमम आहे, कुठल्या पोझिशनला मॅक्झिमम आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केलेली आहे। ठीक आहे, आवाज येतोय आणि सगळेजण ऐकताय? यस सर। Yes, sir. आणि लेक्चर झाल्यानंतर आजचे सगळे सेशन झाल्यानंतर एकदा पूर्ण वेव्हज अँड ऑसिलेशनचे इक्वेशन्स, फॉर्म्युले, थेरॉटिकल पार्ट थोडा रिवाइज करताल, थोडा राईटअप वगैरे करताल, अजून चांगल्या पद्धतीने लक्षात राहील। ठीक आहे, आणि सरांना मी Yes, sir. रिक्वेस्ट पण करेल की याच्यावरती एक टेस्ट ऍज अर्ली ऍज पॉसिबल कंडक्ट करा म्हणून। ठीक आहे, Yes, sir. बघूया आपण काय होईल, तर त्यासाठी काय करता येईल तर। ठीक आहे, तो ऍक्सेलरेशन इन लिनियर एसएचएम एक इक्वेशन मिळालं होतं मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स। आता मिनिमम ऍक्सेलरेशन साठी 0 असतं, कुठं असतं, का असतं, या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत। मॅक्झिमम ऍक्सेलरेशन ओमेगा स्क्वेअर इंटू ए असतं, का असतं, कशामुळे असतं, या सगळ्यांची चर्चा आपण केलेली आहे। त्यानंतर सेकंड आपण पाहिलं होतं व्हेलॉसिटी इन लिनियर एसएचएम। व्हेलॉसिटी इन लिनियर एसएचएम साठी v इज इक्वल्स टू एक इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, v इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे बेसिक इक्वेशन। मग याच इक्वेशनला कन्सिडर करून आपण मिनिमम वेलॉसिटी आणि मॅक्झिमम वेलॉसिटी हे दोन इक्वेशन्स फाइंड आउट केले होते। तुम्हाला चांगलंच माहिती आहे की लिनियर एसएचएम मध्ये मिनिमम वेलॉसिटी कुठे असते, मॅक्झिमम वेलॉसिटी कुठे असते, का असते, कशामुळे असते, हे सगळे रिझन्स तुम्हाला माहिती आहेत। ते रिझन्स तुम्ही तिथं नोटबुक मध्ये नोट डाऊन सुद्धा केलेले असतील। त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं होतं जेव्हा एखादा पार्टिकल लिनियर एसएचएम म्हणजे मागे पुढे करतोय तर त्याची डिस्प्लेसमेंट किती, तर डिस्प्लेसमेंट साठी सुद्धा बेसिक इक्वेशन x इज इक्वल्स टू a साइन ब्रॅकेट मध्ये ओमेगा टी प्लस अल्फा असं एक इक्वेशन पाहिलं होतं। सेकंड, आपण जेव्हा हाच पार्टिकल त्याचं लिनियर एसएचएम मीन पोझिशन पासून स्टार्ट करतोय तेव्हा x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी असं एक इक्वेशन पाहिलं होतं। आणि जेव्हा हाच पार्टिकल तुमच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून त्याचं मोशन स्टार्ट करतोय तर तेव्हा x इज इक्वल्स टू a कॉस ओमेगा टी हे एक इक्वेशन पाहिलं होतं। त्यानंतर ऍक्सेलरेशन झालं, वेलॉसिटी झाली, डिस्प्लेसमेंट झाला। त्यानंतर आपण पाहिलं होतं की लिनियर एसएचएम मध्ये कायनेटिक एनर्जी साठी इक्वेशन काय, तर ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। कायनेटिक एनर्जीचं बेसिक इक्वेशन आहे 1/2 k इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। मग ही कायनेटिक एनर्जी मिनिमम कुठे आहे, मॅक्झिमम कुठे आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत। त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचं बेसिक इक्वेशन 1/2 k x स्क्वेअर, मिनिमम कुठे, मॅक्झिमम कुठे, तुम्ही पाहताल एकदा। त्यानंतर टोटल एनर्जी असते, कायनेटिक आहे, पोटेन्शियल आहे, मीन्स डेफिनेटली देयर विल बी द सर्टन टोटल एनर्जी एंड विच इज द एडिशन, विच इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ काइनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी। अभी उसका इक्वेशन भी हमने देखा इंटेंसिटी ऑफ वेव में। तो काइनेटिक एनर्जी, पोटेंशियल एनर्जी देखी। उसके बाद हमने पेंडुलम की चर्चा की थी, ये पेंडुलम होता क्या है, कौन सी चीज पे उसका ऑसिलेशन का उसके टाइम पीरियड डिपेंड होता है, आइडियल सिंपल पेंडुलम क्या होता है, प्रैक्टिकल सिंपल पेंडुलम क्या होता है, आइडियल सिंपल पेंडुलम रियलिटी में एग्जिस्ट क्यों नहीं करता, उसके टाइम पीरियड का इक्वेशन क्या प्रैक्टिकल सिंपल पेंडुलम के, वो कौन से चीजों पे डिपेंड होता है। कुछ स्विंग वाले एग्जांपल कंसिडर किए थे, स्विंग पे आप बैठ रहे हो या फिर खड़े होके स्विंग कर रहे हो, एट दैट टाइम उसका टाइम पीरियड चेंज होगा, कांस्टेंट रहेगा, इंक्रीज डिक्रीज, ये सब चर्चा हमने की थी। उसके बाद यही पेंडुलम लिफ्ट में है, लिफ्ट रेस्ट में है तो टाइम पीरियड क्या होगा, लिफ्ट अप कर रही है, ऊपर जा रही है, वरती चालली आहे, टाइम पीरियड किती असेल, खाली येते टाइम पीरियड किती असेल।
या सगळ्या चर्चा आपण ऑसिलेशन मध्ये केलेल्या आहेत. एवढं डिटेल घेतलेलं आहे ना की या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या डिस्कशनचा डेफिनेटली 201% तुमच्या बोर्ड एक्झाम साठी सुद्धा या सगळ्या गोष्टी तुमच्या खूप चांगल्या पद्धतीने कामी येतील. एवढं बेस्ट ऑफ द बेस्ट आणि खूप सोप्या पद्धतीने आपण डिस्कस केलेलं आहे. तर ऑसिलेशन त्या ठिकाणी आपण म्हणजे टर्मिनेट केला होता, संपला होता आपला. आणि त्यानंतर सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट केला होता वेव्ह मोशन आणि त्यामध्ये साऊंड वेव्ह. वेव्ह मोशन मध्येही आपण 2 टाइप्स पाहिले होते. 2 टाइप्स मध्ये एक होता ट्रान्सव्हर्स वेव्ह, दुसरा होता लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये क्रेस्ट आणि ट्रफ असतात. लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन असतात. मग ट्रान्सव्हर्स वेव्ह जेव्हा रेअर मीडियम वरती जाऊन धडकते तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन काय असतं, जेव्हा तीच ट्रान्सव्हर्स वेव्ह रेअर मीडियम वरती जाते धडकते तेव्हा तिचं रिफ्लेक्शन काय असतं. सिमिलरली हेच कोणाच्या बाबतीत, लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या. ठीक आहे. त्यानंतर आपण वेव्ह मोशन मध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्ह पाहिलं होतं, इंटरफरन्स ऑफ वेव्ह वगैरे हे सगळे पार्ट आपण काय केले होते, डिस्कस केले होते. आणि साऊंड वेव्ह मध्ये तर तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्याआधी आपण डॉपलर्स इफेक्ट वगैरे पण डिस्कस केला होता, सगळ्यांना आठवत असेल का. बीट्स सुद्धा आपण डिस्कस केले होते पण परत आपण ते रिपीट केले. ठीक आहे. वेक्सिंग वेनिंग काय आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड वगैरे काय आहे. ठीक आहे. लक्षात येते. Yes, sir. हा. तर आपण आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया. उद्या येताना सगळे फॉर्म्युले, इक्वेशन्स वगैरे रिवाइज करताल, चालेल. Yes, sir. Thank you, sir. बाय बाय, टेक केअर. हे राहुल हे राहुल झालं का जेवण राहुल. नाही